लावणारा माणूस आहे ब्रूस मोसली. फार त्याचं मोठं बॅकग्राऊंड आहे. जागतिक स्तरावरती यांची नावं आहे. मी भारतातले नाही, जागतिक स्तरावर अँटीबायोटिक. ब्रूस मोसली रोज 100 पेशंट चेक करतो. जरा जोराने बोला, किती? 100. व्हेरी गुड. एक दिवशी त्याच्या मनामध्ये आलं सायकोलॉजिकल टेस्ट घ्यायचं. आणि त्याच्या मनामध्ये काय आलं ते नीट लक्ष देऊन ऐका, की माझ्या औषधाने लोक ठीक होतात. जगामध्ये मला नोबेल पारितोषिक पण भेटलंय, फार मोठी माझी ख्याती आहे. एक दिवशी त्याच्या मनात काय विचार आला, की माझ्या औषधाने लोक ठीक होतात. जरा जोराने बोला, मी काय बोलू? वरचे लोक बोलत नाही, मला मला वाईट वाटतं. जरा सगळ्यांनी बोला, 1 2 3. काय? मग त्यांनी काय केलं? कॅप्सूल आहे ना, कॅप्सूल, ही कॅप्सूल असते बघा, ती कॅप्सूल अशी निकामी केली, निकामी, आणि त्यात दुधाची पावडर भरली. जरा जोराने काय भरली? आणि 100 पेशंट लोकांना दिली. देताना फक्त काय बोलला माहिती आहे ब्रूस मोसली? हे घ्या, 3 टाइम खायचं, उद्या आराम करेल. तुम्हाला तर माहित आहे माझं नाव काय आहे, मी बोलतोय, मी. त्याला म्हणतात प्लासिबो इफेक्ट. जरा जोराने बोला, काय म्हणतात? बघा मन कसं काम करतं ते मी तुम्हाला सांगतो. आणि दिलं. गंमत बघा काय, 100 पेशंटला कॅप्सूल दिल्या, 100. ब्रूस मोसली गेट 33% रिझल्ट ऑन डुप्लिकेट मेडिसिन. 33%. जरा जोराने बोला, किती? 33%. पेशंट बरे झाले. तर मला सांगत आहे, त्याच्यात कॅप्सूल मध्ये औषधच नव्हतं, दुधाची पावडर होती. काय होती? मग 33% पेशंट कसे ठीक झाले? जरा जोराने बोला, काय? कोणाकडे उत्तर आहे? एनीवन? ती पोरगी बोललेली चुनचुनीत अजून कोण आहे? कसे बरे झाले? तुम्ही पण बोलू शकता. कसे कसे ठीक झाले असतील? काय वाटतं तुम्हाला? ब्रूस मोसली. जरा जोराने बोला, काय? या सायंटिस्टने ज्यावेळी ती कॅप्सूल दिली ना, देताना फक्त 2 डायलॉग मारले. बरोबर, चला घ्या, टेन्शन घ्यायचं नाही. डुप्लिकेट मेडिसिन होतं. जरा जोराने बोला, काय? तरी 33% लोकांना आजारामध्ये आराम भेटला, बरी झाली. मी मनाची शक्ती तुम्हाला सांगतो. मनामध्ये फक्त त्यांना काय दिला? कॉन्फिडन्स दिला. जरा जोराने बोला, काय दिला? मी तुम्हाला सांगतोय मनाचं स्वास्थ्य. म्हणून मी कधी पण काय बोलतो माहिती आहे का? मी 105 वर्ष जगणार. जरा जोराने बोला, काय? माझ्या मुलीचं घर चांगलं चालणार, माझी मुलगी खूप पुढे जाणार, माझा मुलगा खूप चांगला पुढे जाणार, माझे घरामध्ये माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद मला लाभणार, माझी मिसेस स्वतःच्या पायावरती. मी जेवढ्या पण पॉझिटिव्ह थॉट आहेत ना, रोज बोलतो, रोज. आणि बोलून 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 शरीरातला प्रत्येक रोम ऍक्टिव्हेट होतो. तुमचं काय झालंय? दलिंदर लोकांना भेटून 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 आजकाल लोकांची चर्चा असते, काय माणसाचं खरं नाही. 60 वर्षात माणसं मरायला लागली. आता काय येईल तो दिवस घालवायचा, हा हराम मी 50व्या वर्षातच मारणार. बोलू मंत्र. जरा जोर आणि शब्द बोला. मी काय म्हटलं? अरे तुमच्या आवाजातच दम नाही. 1 2 3 बोला. काय? सर मंत्र कधी ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् एकदाच मंत्र बोलतात का? कमीत कमी 108 वेळा बोलल्यावरती तो मंत्र ऍक्टिव्हेट होतो. साहेब तुम्ही हजारो वेळा निगेटिव्ह बोलताय,
पोरांबद्दल, आई वडिलांबद्दल, समाजाबद्दल, महागाईबद्दल, सरकारबद्दल. त्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हेट झाल्या. काय होणार, कसं होणार, कसं होणार, काय होणार. नवरा माझा असा, बायको माझी अशी. कंबर दुखते, पाय दुखतो, गुडघा दुखतो, डोकं दुखतं, हे दुखतं, तो दुखतो, वर्ण देव बघतोय, याचं सगळंच दुखतंय. ह्याला दुसरा त्याच्या आला. काय परिणाम होणार नाही. कारण माझं एक लेक्चर झाल्यावर तुझा कुठला तरी ग्लास मित्र भेटणार तुला. 2-2 टॅप घेणार आणि सगळं माझ्या सेमिनारवरती तुम्ही सुसू करून जा. मंत्र, तर मंत्र कमीत कमी 108 वेळा बोलावा लागतो. माझ्या बरोबर बोला, सगळ्यांनी बोला. बोला मंत्र कमीत कमी 108 वेळा बोलावा लागतो. तेव्हा तो ऍक्टिव्हेट होतो. बरोबर की नाही. आणि ऍक्टिव्हेट झाल्यावरती तो कामाला येतो. अरे तुम्ही कितीतरी निगेटिव्ह गोष्टी आकर्षित केल्यात, ऍक्टिव्हेट केल्यात, म्हणून तोंड दिलंय ना. चांगलं बोला. कसं व्हायचं, कसं व्हायचं. नवऱ्याला वाटतं बायको सुधारली पाहिजे, बायकोला वाटतं नवरा सुधारला, दोघं बिघडले. तर शेवटी आता दोघांना वाटतंय आमचं संपलं, पोरं सुधारली पाहिजे. पोरं म्हणतात जिथं आईबाप बिघडले तिथं आम्ही सुधारून करायचं. त्याच्या आईला आपलं खानदान बिघडलं आणि सुधारायला कोणाला बोलवलंय, राजकारणाला. मी किती वेळ येणार, 2 तास. आणि त्याच्यानंतर तुझा गुरु कोण, जो तुझा खास. रोज जपून जपून, रडून रडून, बोलून बोलून, रडून रडून, बोलून बोलून तुमच्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हेट झाल्या. कळतंय तुम्हाला मी काय बोलतो. आणि म्हणून रडू नका, आनंदी माना स्वतःला. जी भेटली बायको ती उत्कृष्ट आहे असं मानायला लाग. जो नवरा भेटलाय तो सगळ्यात उत्कृष्ट आहे असं मानायला लाग. नवरा आणि नारळ पडल्याशिवाय कळत नाही. जसा आहे तसा एक्सेप्ट कर, पण त्याला सुधरू नकोस. तो रोज पितोय, तू पण थोडी घे पाहिजे. रोज बोला की बाबा दादा पाटील महाविद्यालयातून मी शिकणार, मी खूप पुढे जाणार, मी खूप शिकणार, मी खूप पुढे जाणार, मी प्रगती करणार, मी पुढे जाणार, मी डॉक्टर बनणार, मी इंजिनियर बनणार. जे रोज बोला, रोज बोला, ऍक्टिव्हेट होईल मंत्र. काय होय. बरं काय लोकांना गरम होतंय, असा पंखा चालवतात आहे जसं काय ह्याचा जन्मच एसी मध्ये झाला. मी इथं साला 1.5 तास 1-1.5 तास झाला उभा राहून कोट घालून बोलतोय. मला गरमी जाणवत नाही, पण तुमच्या काही लोकांच्या पंख्यामुळे मला पण आठवत. हे उदाहरण तुम्हाला देतोय की तुमच्या ऍक्टिव्हिटीमुळे मला त्रास झाला. कळतंय मी काय बोलतोय. ऍक्टिव्हेट करा, मंत्र ऍक्टिव्हेट करा. आजपासून चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं ऐका. मनाचं स्वास्थ्य मजबूत करा. आणि प्रगती, मी तुम्हाला सांगतो, रतन टाटाचं पुस्तक विकत घ्या, महात्मा गांधीजींची घ्या, स्वामी विवेकानंदांची घ्या. यांच्या विचारामध्ये कॉमन विचार काय माहिती का. थांबलेलं पाणी, जरा जोराने माझ्याबरोबर बोला. थांबलेलं पाणी आणि थांबलेला माणूस मिसळ. बघा ते थांबलेलं पाणी असतं ना, त्याच्यावर मग शेवाळ येतं, जंतू येतात, येतात की नाही. आणि थांबलेला माणूस. आणि त्यामुळे जिवंत माणसांचं चालत राहिलं पाहिजे, पुढे चालत राहिलं पाहिजे. नवीन ध्येय, नवीन प्रगती केली पाहिजे. जिथं बरं वाटतं, दलिंदर लोकांमध्ये बसून बरं वाटतंय, पण बसायचं नाही, नाही बसायचं.
माझे मित्र गरीब असतील तरी चालतील, पण त्यांचे विचार मोठे पाहिजे आणि मला खूप परिणाम करतो माझ्यावरती. अशा पद्धतीचं कॅरेक्टर तुम्ही डेव्हलप करा. ब्रूस मोस्ली बघा 33% लोक पेशंटली बरे केले. 90% डिसीज आर सायकोसोमॅटिक. 90% सायकोसोमॅटिक जरा जोराने बोला का मनोरुग्ण आहेत 90% लोक. एका कैद्याला फाशीची शिक्षा झाली अमेरिकेमध्ये आणि त्याला सांगितलं की तुला फाशी आहे, परंतु सायंटिस्ट लोक म्हटले की त्याला असं पण तुम्ही मारणार आहे, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याचा देह आम्हाला द्या, त्याची तो माणूस आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याच्यावरती काहीतरी प्रयोग करणार आहोत. मग कोर्टने दिला माणूस, पण कोर्ट काय म्हटली घ्या पण ह्याला मारा. बघतो म्हणे आम्ही आमच्या पद्धतीने. त्या कैद्याला एका डार्क रूम मध्ये जेल मध्ये बंद केलं. समोर अशी स्क्रीन होती, त्या स्क्रीनवरती एक पिक्चर चालू ठेवला. एक नाग यायचा, त्या एका माणसाला डसायचा आणि तो माणूस पडायचा आणि तोंडातून फेस येऊन मारायचा. 24 तास. जरा जोराने बोला काय, अजून एकदा बोला. तेच 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 दाखवलं. तो माणूस म्हणला त्याला दुसरा काय पिक्चर आहे की नाही, तोच पिक्चर दाखवतात. नाग येतो, चावतो, तो एक माणूस मरतो, परत नाग येतो, तोच पिक्चर. 24 तासानंतर त्याला जेल मधनं बाहेर काढलं. प्रकाश असतो, समोर बघतो तर तसाच एक नाग असतो. परत त्याला दुसरीकडे घेऊन जातात, परत दुसरीकडे डार्क रूम मध्ये बंद करतात. अजिबात काळोख असतो, डोळ्यावर परत पट्टी बांधतात आणि त्या रूम मध्ये एक आवाज येतो, त्याचा मेंदू ऍक्टिव्हेट होतो. मला अशा पद्धतीनेच मारणार आहे. आता ह्यांनी नाक सोडलेला सोडलाय, आवाज काढलेला असतो आणि त्याच्या पायाला 2 टाचण्या जोराने टोचतात. काय काय टोचतात? त्याच्या मेंदूला वाटतं की मला नाक चावला. तो माणूस मेला. मेल्यावरती पोस्टमॉर्टम झाल्यावरती त्याचे जे रिपोर्ट आले ना, त्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं सर्पदंश, विषाने मेला. पण त्याला विष, त्याला नाक चावलाच नव्हता, परंतु विष त्याच्या मेंदूने निर्माण केले. जे बघून 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 बोललो ना मी, त्यामुळे तुमचा मेंदू आहे ना, मेंदू, बाकी काही सुद्धा नाही. तुमच्या माझ्यामध्ये काही फरक नाही. मी जाणून बुजून त्या गोष्टी केल्या ज्या माझ्या मनाच्या विरुद्ध होत्या. पुस्तक वाचायला नाही आवडत, वाचलं. चांगल्या लोकांच्या संगतीत. मला मोठे विचार पाहिजेत, गरीब असू द्या. मोठे विचार. आणि आपल्या महाराष्ट्राचा अभ्यास केला ना, तर इथे संत महंत, सगळ्यात जास्त संतांची भूमी म्हणून ओळखला जाणार आपला महाराष्ट्र आहे. संत म्हणजे विचारधारा, आणि ती विचारधारा कळत नकळत डेव्हलप होत चालली आहे आजूबाजूच्या वातावरणामुळे. त्यामुळे जाणून बुजून स्वतःला अँटीव्हायरस टाका, नाहीतर तुम्ही मनोरुग्ण म्हणून जीवन संपवून टाका. ब्रूस मोस्ली गेट 32% रिझल्ट. आता नोसिबो इफेक्ट, जरा जोराने बोला काय, अजून एकदा बोला. याच्यामध्ये दवा असली आहे परंतु रिझल्ट नाही मिळत. आणि काही लोकांना म्हणतात बाबा हे औषध तुमची साखर नियंत्रणात येईल, पण तो खाताना कसं खातो? एवढी औषधं खाल्ली, अजून काय नियंत्रणात आली? बघू आता तुम्ही काय देताय ते बी खाऊन बघतो. म्हणजे औषधावरती उपकार करतो. औषध पण म्हणतो जाऊ दे, त्याच्या आईला तेल लावून जाऊ दे, मला ह्याच्यावरती उपचारच करायचा नाही. गोळी खाल्लेली असून पण उपचार होतो. सगळा गेम मनाचा आहे. माझ्या मनाला माहिती आहे मी 105 वर्ष जगणार. माझ्या मनाला माहित आहे माझं इन्स्टिट्यूट असणार. माझ्या मनाला माहित आहे
माझी पोरं उत्कृष्ट दर्जाची ज्ञानी आणि विचारवंत होणार, माझ्या मनाला माहिती आहे. आणि मन मजबूत. अहो आता मी बघितलं ना, चांगली शिकलेली माणसं, आता एरोप्लेन क्रॅश झालं माहिती आहे ना तुम्हाला, ऐकलं की नाही? मला वाटतं काहीतरी 12 जून कुठल्या महिन्यात काय 12 जून हा, आणि 14 जूनला माझी फ्लाईट होती. आणि योगायोगाने काय होतं, अहमदाबाद ते दिल्ली माझी तिथूनच फ्लाईट होती 2-3 दिवसांनी. आणि काय झालं माहिती आहे का, आता मी हजारो वेळा फ्लाईट मध्ये बसलोय हो, परंतु त्या दिवशी मी बघितलं माझी असिस्टंट पण माझ्या सोबत होती. मी बसलो विंडो सीट, माझ्या बाजूला माझी असिस्टंट, तिच्या बाजूला एक होता, पूर्ण हनुमान चालीसा वाचत होता. गोमग्याने गुणसागर शिवाय माझ्यावर काय काय चाललेलं ते. तर मी त्याला म्हटलं काय हुआ, डर लागला डर. आणि अशी अवस्था होती की विमानामध्ये 99% घाबरत होते लोक. नुकताच त्याच एअरपोर्ट वरती झाले ना. यस ऑर नो? म्हणजे बघा त्या मनाचा किती मोठा असर आहे. कधीही न घाबरणारा मी माणूस, त्या दिवशी किंचितच मला पण भीती वाटली. म्हणजे ही आजूबाजूची लोकांचे विचारांचा इफेक्ट बघा किती लगेच होतो. जीवन जन्माला आलोय म्हणजे मी मरणारच आहे, बरोबर आहे, ह्यात काही दुमत नाहीये. आणि जे सत्य आहे, जे कंट्रोल मध्ये नाही माझ्या, त्याला एक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नाही. तरी सुद्धा माणूस घाबरतो. आजूबाजूला विचार. पण विमानामध्ये मी अनेक वेळा बसलो, मी नाही कधी घाबरलो. पण आता नुकतंच एक बघितलं आम्ही दृश्य, आणि त्या दृश्याचा किती परिणाम होतो. माझी असिस्टंट मला बोलली, सर तुम्ही जावा दिल्लीला, मी येते ट्रेनने, अशी बोललेली मला. मग तिला मी परत तिचं मन मजबूत केलं. बघितलेल्या ऐकलेल्या गोष्टीचा प्रचंड परिणाम होतो. आणि म्हणून माइंड कॅन डू कन्स्ट्रक्टिव्ह और माइंड कॅन डू डिस्ट्रक्टिव्ह. माइंड म्हणजे मन, हे निर्माण करतं आणि मनच बर्बाद करतं. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मनाचे विचार खूप उत्कृष्ट पाहिजे. कचरा तुम्ही घेतला आणि तुम्ही खिशात किती वेळ ठेवाल कचरा, सांगा. एखादा कचरा घाणेरडा कुठून तरी कचऱ्याच्या डब्यातून घेतला आणि खिशात ठेवला, किती वेळ ठेवला साहेब? तो सडेल, दुर्गंधी येईल, अख्ख्या शरीराला वास येईल, कुजेल, किडे पडतील, तुम्हाला पण रोगराई होईल. यस ऑर नो? जरा जोराने बोला. तसंच तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये एखादा वाईट विचार, ईर्ष्या, भांडण डोक्यात ठेवून स्वतःला सडवताय, संपवताय. 20-20 वर्षापूर्वी काय भांडणं झाले ती लक्षात असतात लोकांच्या. पण एक प्रकारे तो कचरा मेंदूमध्ये तुम्ही ठेवलाय. आणि त्यामुळे रोज मोकळं व्हा, रोज मस्त राहा, आनंदी राहा, सुंदर राहा, देवाचे आभार माना. कधी आभार मानता का? मी सकाळी उठलो की नाही 5 मिनिटं बेडवरती बसतो आणि म्हणतो, परमात्मा परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. अनेक लोकांना आज तू हा दिवस दाखवला नाहीयेस, पण मला दाखवलास, खूप खूप धन्यवाद. मी बोलतो हे वाक्य रोज. कधी कधी तुम्ही आभार मानता? बघा आभार मानतो मी माझ्या आई वडिलांचे. एक फोन करतो मी सकाळी सकाळी माझ्या आईला, 5 मिनिटं बोलतो आईशी रोज. आई आता कर्जतला आलोय, रात्री पोचलो आणि बस नाश्ता केला मी आत्ताच. ते नगरकर सरांनी मला नाश्ता दिला मस्त छान घरगुती. असं 5 मिनिटं आईशी बोलतो, बघ तुझं औषध खा तू व्यवस्थित. पहिलं मी निसर्गाचे परमात्म्याचे आभार, नंतर माझ्या आईशी बोलतो, मग माझ्या बायकोला फोन लावला, मग माझ्या पोरांना मी मेसेज टाकले, मग माझ्या असिस्टंटला मी कॉल केला. हे जे नित्यक्रम सकाळपासून पॉझिटिव्ह.
तुम्हाला घाई सकाळपासून एवढी असते ना की खरं 5 मिनिटं प्रार्थना केली पाहिजे. जरा जोराने बोला 5 मिनिटं. परंतु 5 मिनिटं चित्त थांबलं नसतं. अगरबत्ती लावताना पण ओम नमः शिवाय माझ्या नाव पाहिलं ते बुटाला पॉलिश करणे ढा ओम नमः शिवाय त्या बॅगेत तो पेपर टाकला का अरे द्यायला तू पहिलं 5 मिनिटं देवाच्या नीट कर. औपचारिकता म्हणून करू नका. त्याच्या मागे शास्त्र आहे, सायन्स आहे. मला कधी वेळ असतो ना की मी माझ्या घरचं पूजा करतो सकाळी देवाला आंघोळ बिंगोळ घालून मस्त गंध बिंद 1 तास लागतो मला, करतो मी. मला वेळ असेल तेव्हा मन प्रसन्न होतं. आणि मन म्हणजेच परमात्मा. लक्ष आहे ना तुमचं? ऐकताय ना तुम्ही? का संपू? माइंड कॅन डू कन्स्ट्रक्टिव्ह, माइंड कॅन डू डिस्ट्रक्टिव्ह. लास्ट तुम्हाला शिकवतो, जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. लास्ट इफेक्ट आहे इंटेन्शन इफेक्ट. जरा जोराने बोला. मी काय लिहिलंय? हा सायंटिस्ट आहे, याचं नाव आहे मसारू इमोटो. जरा जोराने बोला. काय नाव आहे? नोबेल पारितोषिक भेटलं. यांनी पाण्यावरती प्रयोग केले. पाण्यावरती नीट आहे का? प्रयोग समजून घ्या. काचेच्या ग्लासामध्ये पाणी ठेवलं, एका रूम मध्ये पाणी ठेवलं, रेकॉर्डिंग ऑन केली आणि त्यात तो म्हटला खूप खूप धन्यवाद, तुझ्यामुळे तहान भागते, तुझ्यामुळे शांती मिळते, तृप्ती मिळते, मी तुझा खूप आभारी आहे. आय लव्ह वॉटर, आय लव्ह वॉटर, आय लव्ह. हा आवाज रेकॉर्ड केला आणि 24 तास त्या पाण्यावरती तोच आवाज चालू होता. रेकॉर्डिंग संपलं, चालू व्हायची, रेकॉर्डिंग संपलं, चालू व्हायची. दुसऱ्या रूम मध्ये गेला, एक ग्लास ठेवला, त्या ग्लासाला म्हटलं तुझ्यामुळे लोक दारू पितात, दारू मध्ये मिक्स करतात, तुझ्यामुळे सुनामी येते, तुझ्यामुळे महापूर येतात, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. असा आवाज रेकॉर्ड केला, 24 तास त्या पाण्यावरती चालू ठेवला. तिसऱ्या ठिकाणी मदर टेरेसा, जागतिक दर्जाची समाजसेविका, तिचा फोटो ठेवला, मध्ये पाणी ठेवलं. चौथ्या ठिकाणी हिटलर, ज्याने अमानुषपणे अनेक लोकांची हत्या केली, त्याचा फोटो लावला, तिथं पाणी ठेवलं. 24 तास प्रक्रिया केल्या. जरा जोरात बोला. किती? 24 तासानंतर ते पाणी घेतलं, एका बशीमध्ये घेतलं आणि ती बशी डीप फ्रीज केली, म्हणजे त्याचा बर्फ व्हायला टाकला. आणि 2-4 तासांनी बर्फ झाल्यावरती सूक्ष्मदर्शिका असते की नाही, ज्याला बघतात मायक्रोस्कोप, दुर्बीण, त्याने बघितलं आणि आश्चर्यकारकरित्या त्याला चित्र दिसले. चित्र मी तुम्हाला दाखवलं. ज्या पाण्याला थँक्यू म्हटलेलं की नाही, त्यात असं फुलाचं चित्र आलेलं. आणि ज्याला म्हटलेलं आय किल, तुम्ही लोकांना मारता, किल करता, आय हेट यू, तिथं असं डिस्गस्टिंग चित्र आलेलं. हे डॅमचं पाणी आणि हे ब्लेसिंग केल्यावरती असं फूल निर्माण झालेलं. हे निगेटिव्ह बघा. शैतानाचा फोटो ठेवला, त्या पाण्याचं काळा रंगाचं चित्र झालेलं. आय किल यू, यू फूल, यू क्रेझी, यू कांट, यू डाय. पावसाचा थेंब बघा किती सुंदर आहे, पण हे सगळं निगेटिव्ह. सेपरेशन, हार्ट ब्रेक, हृदय तुटलं बघा कसं झालं काल, येस्टरडे. आणि हे पॉझिटिव्ह, एंजलचा फोटो, शांत राहिलाय, वर्ल्ड स्पिरिट, डिस्गस्टिंग, फुल मूर्ख माणसाचं असं चित्र आहे. लोटस, डॉल्फिन, हे मनाच्या अवस्थेत या. तुमच्याकडे ती तरतूद नाहीये, नाहीतर मी एक तुम्हाला सॉल्ट इथे चांगली म्युझिक वाजवून दाखवेन आणि त्या प्लेटवरती मीठ असतं, मीठ सर, आणि त्याला कॅमेरा कनेक्ट केलेला असतो. संतूर देवाचं भजन वाजतं ना, तर ते मीठ पण हलतं, ठीक आहे ना. आणि त्याच्यावरती कसं चित्र येतं, ते एकदम सुंदर. आणि फालतू म्युझिक लागते की नाही, तेव्हा ते डिस्गस्टिंग चित्र येतात. अशा थेरपी आहे. मसारू इमोटो सायंटिस्ट कोण आहे? जरा जोराने बोला.
बरं, त्याने पाण्यावरती प्रयोग हा का केला कोणी सांगेल? एक विद्यार्थी आहे? कोण असा एक विद्यार्थी? मी सांगतो, कारण कोण नाही तो डोकं चालत नसेल. कारण माणसाच्या शरीरात हा बोल 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 काय नाव तुझं बाळा? समर्थ. समर्थसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं. आणि म्हणून आपण आपल्यावरती अन्याय करायचं नाही, आपण डोक्यात कचरा ठेवायचा नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही, चांगला मित्र शोधून सापडत नाही. चांगली पुस्तकं घ्या. मी कधीच दुःखी गाणं पण ऐकत नाही, मी नेहमी चांगली गाणी ऐकतो. भले बुरे जे या चालू आहे का हे? घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसारू या वळणावर, या वळणावर. चांगली चांगली गाणी, चांगले विचार, चांगली संगत, मोठे विचार, मोठी लोक, यशस्वी लोक यांचं सानिध्य. मला तुमच्यामध्ये, मी मुलांना सांगतो, माझ्यापेक्षा मी चांगले व्याख्यान तुम्ही द्याल जर तुम्ही चांगलं ऐकायला शिकलात. तर तुम्ही कठीण कठीण गाणी चांगले ऐकता म्हणून ती बोलू शकता. त्यात अर्थ काय नाहीये. तुम्हाला चांगलं आणि वाईट काय हे माहित नाही. आणि त्यामुळे मी सरांना नम्र विनंती करेन की आमचं लोणावळ्याला शिबिर चालतं सर, 2-2, 3-3 दिवसात तिथे पाठवा. तिथंच राहायचं. आणि तिथं आमचं शेड्यूल कसं असतं माहितीये का? सकाळी 5:30 वाजता उठवलं जातं. जाऊ द्या, शेड्यूल बोललो तर तू येणारच नाही. आणि 5:30 वाजल्यापासून मानसिक आणि शारीरिक तुमच्यावरती कशा ट्रीटमेंट केल्या जातात. तुम्हाला आई वडील काय हे माहित नाहीये, ते का तुम्हाला घाबरवतात, काळजी काय, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला भेटतील. आणि लीडर बनणार तुम्ही. जरा जोरात बोला, काय बनणार? लीडर म्हणजे नीडर. जो नीडर आहे तोच लीडर आहे. मी आता इथे पवार साहेबांचा फोटो बघितला. मला बोलू ना, राजकीय पक्षाशी काही घेणं नाहीये, परंतु तो 80 वर्षाचा पुढचा माणूस आजही कार्यरत आहे, काम करतो. ही भावना मला ना अशी म्हणजे आग लागून जाते. कधी टीव्ही ऑन करतो, बरोबर 5:30 वाजता रामदेव बाबाचा काय तो पळत जातो, घोड्यावर काय पळतो. 60 वर्षाचा माणूस आहे तो रामदेव बाबा. मी पतंजलीमध्ये गेलेलो आहे. मस्त चांगल्या लोकांमध्ये गेल्यामुळे काहीच केलं नाही बाकी. माझ्या घरामध्ये सकाळी सकाळी मंत्र चालू असतो. एक चॅन्टिंग मशीन आम्ही आणून आणले. कधी मृत्युंजय मंत्र असतो, कधी गायत्री मंत्र असतो. आमच्या घरी सकाळी सकाळी चांगलं. मी बाथरूम मध्ये गेलो ना तरी सकाळ सकाळचे श्लोक चालू असतात, मनाचे श्लोक. रामदास स्वामींनी फार वर्षापूर्वी लिहिलेले, मन मजबूत करण्यासाठी. शांत होई रे मना. कारण हे सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या गोष्टींचा शरीरामध्ये असा परिणाम होतो. दिस इज हाऊ डिफरंट बॉडी पार्ट्स रिॲक्ट टू डिफरंट इमोशन्स. रागामध्ये बघा माणूस अर्धा काळपटलाय, सगळा काळपटलाय. भीतीमध्ये बघा त्याची अवस्था बघा शरीराची. डिस्गस्ट. हॅपीनेस मध्ये बघा किती ब्राईट आहे. सॅड बघा कसा काळपटलाय. सॅड म्हणजे दुःखी, हॅपीनेस म्हणजे आनंदी, फिअर म्हणजे भीती, अँगर म्हणजे राग, सरप्राईज, न्यूट्रल, कसल्याच भावना नाही, पूर्ण काळपटलाय. एनएक्सटी प्रेम. प्रेमामध्ये बघा किती सुंदर चमकतोय.
प्रेम वाईट नाही, पण प्रेम करा विचारांवरती, प्रेम करा करिअरवरती, प्रेम करा आई वडिलांवरती. प्रेम म्हणजे वासना नाही. प्रेम काय असतं हे पण तुम्हाला शिकावं लागलं. प्रेम म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. प्रेम म्हणजे काळजी. डिप्रेशन, कंटेम्प्ट, प्राइड, शेम या अशा मनाच्या अवस्था. आणि त्यामुळे मनाला मजबूत करा. परत एकदा रिपीट करतो आजच्या व्याख्यानाचं. या मनाने बघा मंगळ ग्रहावरती, माझ्या बरोबर बोला, अजून एकदा बोला, जगातील सगळ्यात सध्याचा श्रीमंत व्यक्ती ज्याचं नाव आहे एलॉन मस्क, जेवढं कमवतो त्या कमाईतील 80% मंगळ ग्रहावर सजीव सृष्टी त्याची स्थापना व्हावी म्हणून 80% खर्च करतो. याचा अर्थ त्याचे विचार किती मोठे. तुला मंगळ ग्रहावरती कोण फुकट नेलं तरी जाणार हे नाही. ग्रह साहेब पाया पडतो तुमच्या. मंगळवारचं मी घरातनं बाहेर निघत नाही. पण एलॉन मस्क जेवढं कमवतोय त्याच्या 80% मंगळ ग्रहावरती खर्च करतो. त्याचं असं मत आहे की पृथ्वीला अल्टरनेट जर कुठला ग्रह आहे तर मंगळ ग्रह. आणि 2030 पर्यंत मी तिथं माणसं घेऊन जाणार. कधीतरी वाचा, त्याची कंपनी आहे स्पेस एक्स. जरा जोरात बोला, कुठली? साहेब त्यांच्या विचाराशी मॅच पण होत नाही आपण. म्हणजे अशा विचारांची लोक पण या जगामध्ये आहेत. मला हे सांगायचं, अनेक प्रतिभाशाली लोक आहेत. वॉरन बफेट, जरा जोराने बोला. पैशाने पैसा कसा बनवायचा. वॉरन बफेटने आयुष्यात फक्त एकदाच मेहनत केली आणि नंतर पैशाला कामाला लागतो. पैशाने पैसा कसा बनवायचा. वॉरन बफेट आपल्या घराच्या बाहेर फक्त वॉकिंगला जातो. वॉरन बफेट 2 BHK फ्लॅट मध्ये राहतो, 1000 स्क्वेअर फीट. जरा जोराने बोला, किती? पण त्याची संपत्ती सांगितली ना तर तुम्ही लिहू शकणार नाही. आणि त्याने फक्त पैशाने पैसे बनवले. शिकण्यासारखं माझ्याकडे पुस्तकांचा संग्रह आहे. रतन टाटा, जरा जोराने बोला, काय? सामान्य राहणं, अरबो रुपये असून पण सामान्य कसं राहायचं, रतन टाटाकडून शिकण्यासारखं. मुकेश अंबानी, जरा जोराने बोला, काय? 99%, जरा जोराने बोला, काय? विरुद्ध असताना. माझ्या बरोबर सगळ्यांनी बोला, 99% जग विरुद्ध असताना स्वतःच्या मनावर विश्वास कसा ठेवायचा. तुम्हाला सांगतो 2014-15 मध्ये जो 14-15चा काळ असा होता, भारतामध्ये एकही माणूस नव्हता ज्याच्याकडे मोबाईल नव्हता. तुमच्याकडे किती वर्षापासून आहे दादा मोबाईल? 10 वर्ष, बरोबर ना. माझ्याकडे तर फार वर्षापासून, जेव्हापासून आला तेव्हापासून आहे. आणि 14-15ला सगळ्यांकडे मोबाईल होते. 16-17 सगळं मार्केट कॅप्चर केलेलं, एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया सगळं. आणि त्यावेळी मुकेश अंबानीचा मुलगा आणि मुलं ह्यांनी बैठक घेतली आणि ठरवलं की आपण मोबाईल फोन लॉन्च करायचा. तर सगळे जग म्हटले की अंबानी साहेब तुम्ही आता खूप उशीर झाला, आता असा कुठलाच माणूस नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही. असं किती लोकांचं मत ठरलं माहितीये का? 99.92%. 99.92 म्हणजे जवळजवळ 100% झाले. काही पॉइंट काढले तर. पण कोणाचं ऐकणं नाही.
आयुष्यातील सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली. बरं, ते जर लॉस झालं असतं ना तर मुकेश अंबानी भारतीय व्यापार पेठेतल्या शर्यतीमधूनच संपला असता. एवढा मोठा जुगार. त्यांनी काय केलं माहितीये? सुरुवातीचे 6 महिने लोकांना फुकट दिलं. काय दिलं? रोज 1 GB डेटा ले बेटा. लोकांना इंटरनेटची सवय लावली. परत 6 महिने वाढवले. घ्या फुकट. आधार कार्ड लिंक केलं. लोकांना सवय लावली फुकट. बाकी सगळे बाजार हल्ला. चायनाच्या मनात काय फुकट देतोय? सगळं घालवलं. सगळं म्हटलं ना, ते चाललं नसतं तर मुकेश अंबानी जवळजवळ संपला असता. एवढा मोठा जुगार वर्षभर भारतातल्या माणसाला सवय लावली. आणि वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त जिओचं नेटवर्क होतं सगळ्यांच्या हातात. आणि तेव्हा त्यांनी चालू केलं मग बिलिंग आणि रिचार्ज. जग विरुद्ध होतं, परंतु त्यांना त्यांच्या मनावरती, विचारांवरती मजबूत विश्वास होता. आणि त्यामुळे मनाचं स्वास्थ्य व स्वविकास 2-3 गोष्टीवरती आहे. मन को मना करो. माझ्या बरोबर सगळ्यांनी एकदा बोला. जे मनात येत त्याच्या विरुद्ध. मनात आराम करायचा येतोय, नाही करायचं. मनात मोबाईल मध्ये सारखं घुसून बसावं असं वाटतंय, नाही बसायचं. मन को मना. बघणं आणि ऐकणं चांगलं ठेवा. संगत चांगल्या मित्रांची ठेवा. इन्व्हेस्ट करा कार्यशाळामध्ये. चांगले चांगले विचार जिथे मिळत असतील तिथे जा. स्वतःला तुम्ही ऑटोमॅटिक विकसित होता. तर तुम्ही जे पण आहात, काही गोष्टी केल्यामुळं नकळतपणे तुम्ही जे पण आहात त्याच्यामुळे तुम्ही आहात. आता जाणून बुजून त्या गोष्टी कराव्या लागणार ज्या मनाच्या विरुद्ध आहेत. मला वचन देता की स्वतःला डेव्हलप करणार म्हणून. जरा जोराने बोला. हा जोर आहे तुमचा. 1 2 3 जोराने बोला. यस. मग माझ्या बरोबर बोला. मी. सगळ्यांनी बोला. सगळ्या मोठ्या आवाजात बोला. मी यशस्वी होणारच. मी आधुनिक भारत घडवणारच. जोराने बोलायचं. 1 2 3 माझ्या बरोबर जोराने. मी विजेता होणारच. जर तुम्ही असं रोज बोलाल, रोज ऐकाल, तुमच्या शरीराचा रोम आणि रोम जागरूक होईल. जाता जाता थोडासा आवाज करा. एका गाण्याच्या 2 ओळी, कारण मला 2 वाजेपर्यंत सांगितलेलं, 2:10 झाले, 10 मिनिटं एक्स्ट्रा घेतली. जाता जाता एका गाण्याच्या 2 ओळी गातो. आणि म्युझिक मध्ये खूप ताकद असते. म्युझिक थेरपी असते. ऐकणार तुम्ही? हॅलो. सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला. हृदये हलता वर खाली ताल मिळे या गाण्याला. अहो तुमच्या माझ्या श्वासामधून आकारा यावे जीवन गाणे. हो जीवन गाणे गातच राहावे. जीवन गाणे गातच राहावे. झाले गेले विसरून जावे. पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे. जीवन गाणे गातच राहावे.
मी मंचावरती उपस्थित सगळे सन्माननीय पदाधिकारी गुरुजनांचा आभार व्यक्त करतो। त्यांनी मला हा मंच दिला, माझे विचार ठेवण्याची संधी दिली आणि तुम्हा सगळ्यांचे मी ऋणी आहे, आभारी आहे। तुम्ही बसून ऐकलं, पण ते तुमच्या मनाच्या विरुद्ध होतं, पण ते चांगलं होतं। तुला आता जर बोललं असतं जा खेळ, तर तुला किती म्हणजे देव पावण्यासारखं झालं, परंतु त्यात तुला काही मिळालं। 2026 येतोय, परीक्षा, बिंदास राहा, बिंदास अभ्यास करायचा आहे। मन करतं की नाही करायचंय, पण मनाच्या विरुद्ध करायचंय। सगळ्यांना मी भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि मी माझं व्याख्यान तूर्त थांबवतो। धन्यवाद।